स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून 14 डिसेंबरपासून उमेदवारांच्या मुलाखती, मिरज बैठकीत निर्णय. नमस्कार, चांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत. मिरज आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती रविवार दिनांक 14 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांनी दिली. मिरज येथे समीरदादा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी पक्ष निरीक्षक व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने, माजी सभापती महादेव कुरणे, माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडत आगामी निवडणुकासाठी तयारीचा आढावा घेतला. यावेळी समीरदादा कदम म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनस्वराज्य शक्ती पक्ष भाजपसोबत असलेल्या महायुतीतूनच निवडणूक लढवणार आहे. पक्षाची निवडणूक तयारी जोरात असून जनस्वराज्य शक्ती पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे. भाजपकडून अधिकाधिक उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न पक्षाचा राहणार आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका, सांगली जिल्हा परिषद व तसेच मिरजेसह संपूर्ण जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकासाठी जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून लढण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार पुढे येत आहेत. त्या सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांची पात्रता, सामाजिक कार्य व संघटन क्षमता याचा विचार करून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही समीरदादा कदम यांनी स्पष्ट केले. रविवार दिनांक 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या मुलाखतीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जनस्वराज्य शक्ती पक्ष सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. चांग भलं न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका.